इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा वारकरी आणि मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीमध्ये सध्या पार पडणार आहे। 1660 वारकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार याची माहिती मिळते। कोणत्याही प्रथा परंपरा मोडल्या जाणार नाहीत। उद्या दुपारी 3 वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होईल अशी सध्या माहिती मिळते। नेमका हा सोहळा कसा असणार आहे या संदर्भात पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस्त भावार्थ देगडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान उद्या होतंय। मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे जे प्रस्थान आहे ते होणार आहे। नेमकी कशी व्यवस्था आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, आपल्या बरोबर राजेंद्र उमाप आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने मर्यादित स्वरूपात हे जे प्रस्थान आहे तो असणार? आपल्या सर्वांना वेळापत्रकाप्रमाणे 8 जुलै दुपारी 3 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। यासाठी आपण जर पाहिलं तर इंद्रायणीची पुराची पातळी जी आहे ती धोक्याच्या वरती आहे। चारही पूल हे बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळं मर्यादित वारकऱ्यांच्या सह आम्ही हा सोहळा पार करण्याचा प्रयत्न करतोय। ज्या काही मानाच्या श्रींच्या रथाच्या पुढच्या 27 दिंड्या आणि श्रींच्या रथांच्या पाठीमागच्या 20 दिंड्या व पोट दिंड्या अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी, त्याचप्रमाणे मानकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, खांदेकरी अशा जे काही आहेत त्यांच्या समवेत जवळजवळ 1660 लोकांच्या समवेत हा प्रस्थान सोहळा आम्ही उद्या पार पाडणार आहोत। सकाळी पहाटे 4:15 काकडा आरती होईल। त्याच्यानंतर 4:15 ते 5:30 साधारणपणे पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती वगैरे तो सगळा होतील। त्यानंतर साधारण 2 वाजता किंवा 2 ते 2:30च्या दरम्यान आपण प्रस्थान सोहळ्यासाठी ज्या 47 दिंड्या आहेत त्यांना आत घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत। 3 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। नंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे श्रींची आरती होईल, संस्थांतर्फे आरती होईल। प्रमुख जे कोण मानकरी आहेत त्यांना नारळ प्रसाद देण्यात येईल आणि असं करून संध्याकाळी समाज आरती साधारणपणे 8:30-9च्या सुमारास समाज आरती करायचा आमचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून समाज आरती झाल्यानंतरनं शेजारच्या म्हणजे गांधीवाड्यामध्ये पालखी त्या दिवशी विसावे। एकंदरीतच जरी इंद्रायणीला पूर आला असला, पावसाची परिस्थिती असली तरी मोठ्या उत्साहात हा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। मर्यादित स्वरूपात वारकरी जरी असली तरी जो उत्साह आहे तो मात्र कायम असणार आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।